ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सायन चुनाभट्टी दरम्यान पाणी साचले। ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या या लेनवर सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळते। पाणी साचल्यामुळे सध्या एकेरी वाहतूकच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सायन चुनाभट्टी दरम्यान सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे। ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पाणी साचले आणि त्यामुळे सध्या एकेरी वाहतूकच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, खरं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सायन चुनाभट्टी दरम्यान प्रचंड प्रमाणात पाणी साठलेलं आहे। सध्या एकेरीच वाहतूक सुरू असल्याचं चित्र आहे। काय अपडेट्स मिळतात? नक्कीच मुंबईमध्ये सर्वत्र ट्रॅफिकची समस्या जी आहे ती पाहायला मिळते। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे। काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे, मात्र काहीशी पावसानं उसंती घेतलेली आहे, मात्र पाण्याचा निचरा काही झालेला नाही। दरम्यान त्या ठिकाणी एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवरती आहे। खरं तर हा जो रस्ता आहे, हा जो मार्ग आहे फ्रीवे, हा बऱ्याचदा मुंबईकर असतील किंवा मुंबईमध्ये प्रवेश करणारे जे नागरिक आहेत ते ट्रॅफिकच्या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी या मार्गाचा वापर करत असतात। मात्र या फ्रीवेवरती जर पाहिलं तर इथं देखील ट्रॅफिकची समस्या आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। ज्यावेळेस आपण ब्रिज उतरतो त्यावेळेस ब्रिज उतरल्यापासून ते वडाळ्यापर्यंतचा जो संपूर्ण भाग जो आहे तो ट्रॅफिक असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांना कोणत्याही मार्गावरती ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचं दिसून येत नाही। तिकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा इकडे फ्रीवे असेल, या दोन्ही मार्गावरती ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मुंबईकरांना पाहायला मिळते। एकीकडे पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचले, त्यामुळे रेल्वे मार्ग जो आहे त्या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे मुंबईकर जे आहे ते पर्यायी मार्गांचा वापर करतायत, मात्र तरी देखील अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या येताना आपल्याला दिसून येते। इतकंच काय तर आमदारांना देखील या पावसाचा जो आहे तो फटका बसलेला आहे। नक्कीच विशाल, त्यामुळे आता ही वाहतूक केव्हा सुरळीत होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।